बॅट्समन चला घ्या तुमचे 2 हत्यारे घेऊन चला मैदानात. दिलीप आणि संदेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतो आपण. कुणाल म्हात्रे सर यांच्या गावची टीम या ठिकाणी फिल्डिंग करताना दिसेल. अक्षय म्हात्रे आणि कुणाल म्हात्रे दोन्ही आपण पाहतोय. म्हात्रे बंधू गोलंदाज गौरव ठोंबरे आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. चला दोन्ही ऑफिशियल या ठिकाणी सज्ज झालेत. डीजे आमचे या ठिकाणी सज्ज झालेत. मनापासून धन्यवाद. तर बघा पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. इथे आता आयोजन कडक आहे. शेवटचा वेळ कारवाई बेधडक होईल कारण माईक आता आमच्याकडे आहे. चला पुन्हा एकदा सर्व जे उर्वरित प्रेक्षक मायबाप आहेत जे प्रत्येक संघाच्या बरोबर डबल शीट ट्रिपल शीट आलेत, गाडीवरती 4 व्हीलरमध्ये मांड्यांच्या वरती बसून आलेत, त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. कधी कधी 11-12 प्लेयर निघतात त्यांच्यासोबत एक्स्ट्रा असतात, सर्व खर्च होतो डबल खर्च. त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया आपण गौरव गोलंदाजी मार्कवरती पहिलं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी हाताळणार. स्ट्राईकला तो फलंदाज संदेश, नॉन स्ट्राईकला दिलीप. 4 षटकाचा सामना. पहिला गोलंदाज पॉवर प्लेचा पहिला चेंडू घेऊन येतो आहे. रायटर ओव्हर द विकेट आपण या ठिकाणी पाहिला गेला पहिला चेंडू. 1:24 पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. निर्धाव चेंडूची संख्या या ठिकाणी पाहिली जाते. सज्ज होतो गोलंदाज. दुसरा चेंडू असेल पण त्यांना क्रॉस करून पटकलेला चेंडू होता. विरकावला कव्हर पॉइंट इजर मध्ये चेंडू जाऊन पोहोचला दन 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 करत सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक डीजे. पहिला षटक प्रगती पथावरती आहे. पहिला चेंडू आपण देतो पहिला, त्यानंतर चौकार आला. तिसरा चेंडू इथे सरळ रेषेत जणू काय सकाळचा गुड मॉर्निंग करत चेंडू निघाला. एसटी रक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी पाहत बसला. बाय बाय टाटा करत चेंडू. 4 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. चौकार या ठिकाणी अर्जित आले. चौकारच्या साहाय्याने पुन्हा एकदा मोफतचा चौकार धावसंख्या होती जोडला जातोय आपण पाहू शकता. परंतु बीट झाला होता. एसटी रक्षक त्या ठिकाणी पाहतोय बीट होतो. पाठीमागे आपण पाहतोय फक्त पाहत बसले. चेंडू जाऊन गरंगला सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे चौकार पाहिला गेला. धावसंख्या स्कोरकडे 8 या आकड्यावरती. 3 चेंडू 8 धावा. चांगला चेंडू होता.
वरती चेंडू कव्हरला बीट केला, डीप एक्स्ट्रा कव्हर इतर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगली फील्ड त्या ठिकाणी पाहतो, त्याही सोडून आपण चेंडू निघालाय दणदण करत. आणखीन एक बेहतरीन चौकार, नशीबवान चौकार. या ठिकाणी पाहतोय एक मोफतचा चौकार सोडल्यानंतर पाहतोय आपण तिसरा चौकार. एक बाईचा आणि 2 बॅटच्या साहाय्याने पाहिले गेले. संदेश 4 चेंडू 8 धावेवरती गेलतो. संघाची धावसंख्या एक्स्ट्रा 4 ने 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5वा चेंडू ओव्हर द विकेट, गोलंदाज सज्ज गौरव. इथे फुल लेनचा चेंडू, खराब चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू होणार पुन्हा एकदा फरार, रस मिळतील 4. इथे एक येतोय आणखीन एक बेहतरीन चौकार. 5 चेंडू आणि 16 धावा आपण पाहतोय. थोडा लेगस्टम्प पिच होता, चेंडू पाहिला गेला लेगस्टम्पच्या दिशेने जाणार चेंडू होता. फुल लेनचा चेंडू. ओके पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. 17 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहिल्या गेलेल्या धावा आपण पाहतोय. चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. पहिले षटक 17 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. संदेश ती 6 चेंडू 17 धावेवरती खेळतोय. दुसरं षटक दुसरा गोलंदाजी मार्क वरती भूषण डोंबरेला आपण पाहतोय. पंचाच्या डाव्या साईडची गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. साडी बॅटची कडा होती, स्पर्श चेंडूला जरूर धावता स्मार्ट कट होती. या ठिकाणी पाहिलं गेलं एसटीच्या पाठीमागे थोडी गडबड पाहिली गेली, जीवदान लाभलं गेलंय. या ठिकाणी फलंदाज संदेशला धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 18 धावा स्कोर कार्ड वरती. एक षटक एक चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज भूषण सज्ज होतोय. दामोद कडून गोलंदाजी मार्क वरती. इथे समोर उडवला चेंडूला. अडीच लॉंग मध्ये शतरक्षक आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. पहिला झटका पहिला गडी गारत होतो. पहिला विकेटचा बदल, पहिला फलंदाज झाला मार्गस्थ. दिलीप या फलंदाजी झाले या चेंडूवरती हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. झटका क्रमांक 1. घुटनाट एक फटका मारण्याचा प्रयत्न होता. बराच काल चेंडू हवेमध्ये आपण पाहिलं गेलं. शतरक्षक त्या ठिकाणी होता सज्ज, तोही आपण पाहिलं गेलं. थोडंसं अडखलत या ठिकाणी पाहिलं गेलं, म्हणून झेल कव्हर केला. झटका क्रमांक 1 पाहतो आपण. तर पहिली रात्र आपण पाहिलं गेलं या ठिकाणी भरतजी मेहरा 11 ढवलेपाडा संघ आपण पाहतोय, जो या स्पर्धेत सुपर 6 मध्ये जाणारा पहिला संघ पाहिला. सुपर 6 परतले पॉइंट आपण या ठिकाणी बेस्ट बॅट्समन बॉलर आणि सिरीज साठी पकडले जाणार आहेत. नवीन फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय प्रवीण प्रवीण पाटीलला पाहतोय. एक षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. चला थोडं फास्ट घ्या जरा. इथे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. जोरदार अपील आपण या ठिकाणी पाहतोय.
लीग बायची आहे डाव या ठिकाणी पाहतो आपण धावसंख्या 1 ने पुढे सरकले 19 धावा स्कोर कार्ड वरती. या ठिकाणी पाहतो आपण चेंडू निघालाय. आणखी एक दमदार फटका षटकार या ठिकाणी पाहतो आपण षटकारच्या सहाय्याने स्कोर काढा जाऊन पोहोचला आहे. 25 या धावसंख्येवरती. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मॅच बॉलर आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार. अंतिम चेंडू समोर चेंडू उडवला. चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. थोडा शॉट या ठिकाणी राहिला क्षेत्ररक्षक. तुझी मिसफिल्ड जीवदान लाभलं गेलं. झेल परत पोहोचू शकले नाहीत. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रति ओव्हर 13च्या सरासरीने 26 धावा धावफलकावरती. 1 बाद 26. तिसरं षटक या ठिकाणी पाहतो प्रगतीपथावरती गोलंदाज साहिल ठोंबरे. चांगला चेंडू ओरपे चेंडू होता. स्वतःला यॉर्क करून घेतलं. फलंदाज या ठिकाणी बाद होतो. त्रिफलचित झालाय. संदेशला या ठिकाणी माघारी परतावर लागला. खूप मोठा झटका असेल. चौने संघासाठी मोठा झटका आपण या ठिकाणी पाहतोय. स्क्रीनवरती पाहू शकता रिप्लेच्या माध्यमातून. ओरपे चेंडू होता. स्वतःला यॉर्क करून घेतला. फलंदाज या ठिकाणी त्रिफलचित झालाय संदेश. झटका क्रमांक दुसरा आपण पाहता आमदार चषक 2026. कर्जत खरापूरचे विद्यमान आमदार साहेब माननीय महेंद्रशेठ थोरवे साहेब यांच्या नावाची स्पर्धा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अभिजी असगरजी खोत यांच्या माध्यमातून उपतालुका प्रमुख शिवसेना यांच्या वतीने स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. नवीन फलंदाज निखिल सावंतला आपण या ठिकाणी पाहतोय. 2 षटक 1 चेंडू समाप्तीनंतर 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नवीन फलंदाज निखिल स्ट्राईक एंडला असेल. नॉन स्ट्राईकला तो फलंदाज प्रवीण. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. साहिलचा पुढचा चेंडू पार गेला. चेंडूला डिझाईनकडे चेंडू ट्रॅव्हल होतो. आउट ऑफ पार्क. बेगेट निखिल मैदानात गेला. जणू काही घरामधून सेट होऊन आलाय आणि इथे लगावलेला बेहतरीन षटकार.
32 धावा स्कोर कार्डवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हलक्यात ग्लान्स केलं चेंडूला, जागा बनवली आपण पाहतोय. सन्मान दिला तिथेही 1 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. 33 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. मागच्या सामन्यामध्ये धावांचा डोंगर उभा केला होता आणि इथे आपण पाहतो अफलातून कामगिरी. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली. 15 चेंडूमध्ये 33 धावा, 13.20च्या सरासरी धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. याच जर पद्धतीने धावले तर 4 षटकामध्ये 50+ धावा सहजरित्या ते बनवू शकतात. चांगला चेंडू, चौथा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील निर्धाव टाकत असताना साहिल चांगली कामगिरी करतो. पहिला चेंडू घातक होता साहिलचा, त्यानंतर कमबॅक करत असताना अफलातून पुन्हा एकदा एक षटकार पाहिला गेला. निखिल जो मैदानात गेल्यानंतर त्यांनी लगावलेला षटकार होता. सिंगल काढल्यानंतर प्रवीण पाटीलला संधी दिली. आत्तावर प्रवीण 2 चेंडू खेळलेत, अजूनही अकाउंट ओपन नाही आहे त्याचं. शॉर्टपिच चेंडू, शॉर्ट चेंडू होता. मेजवानी दिली होती, आपण पाहतो मेजवानी स्वीकारता आली नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू. अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. 33 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. दिलीप आणि संदेश ही सलामीची जोडी माघारी आले. शेवटचा अंतिम चेंडू. वडिष्ठ लोकांना कॉर्नरमध्ये शतरक्षक आहे. 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकामध्ये धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चौतीस धावा झाले स्कोर कार्डवरती. 34, लॉस फॉर 2 विकेट. चौथं षटक अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सज्ज झालाय तो कुंदन म्हात्रे. हा बघा, जसं म्हात्रे आडनाव आला ना कुणाला जागा झाला, तर तो म्हात्रे आला. याच्या अगोदर ठोंबरे होते. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवरती. स्लोवार चेंडू आपण पाहिलं गेलं. डिबेक्सच्या कव्हर रिझन मध्ये 1 धाव आपण या ठिकाणी पाहतोय. पस्तीस धावा स्कोर कार्डवरती. जोरदार अपील आपण या ठिकाणी पाहतो. आपण सुरेख अपील आपण पाहतो. जोरदार अपील जरूर या ठिकाणी करण्यात आले. राज म्हात्रे आणि जयेश म्हात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय. 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. नॉट आउट आपण पाहतोय. पंचांनी जे अपील 2 पंच त्या ठिकाणी एकत्रित झाले त्यांनी स्वीकारलं आणि सांगितलं नॉट आउट. अजूनही 4 चेंडू आहेत. जयेश म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक जरूर आलंय.
इथे शॉर्टपिच चेंडू आहे, बराच काळ चेंडू हवेमध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी प्रयत्न जरूर करत, प्रयत्न अधुरे पडले. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 6. इथे आला षटकार. धावसंख्या स्कोर कडे 41 आकड्यावरती. षटकार मारल्यानंतर पॅव्हिलियन मधून बघा पाणी पाहिजे का दादा, ही पाणी प्यायची वेळ आहे का? इथे चाय पास. 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही आपण पाहतो 3 चेंडूचा खेळ या इनिंगचा शिल्लक आहे. आमच्या ऑफिशियलचं कौतुक करावं लागेल, राजेजी भोई सर आणि फिरोज सर यांचं मनापासून गोड गोड कौतुक. साठी दुधारी तलवार चेंडू वरती वार केला जातो आहे आणि चेंडू या ठिकाणी होतोय फरार. रस मिळतील 4. इथे आला बेहतरीन फटका, चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 फलंदाज या ठिकाणी बाद झाले तरी 2 चेंडू आता शिल्लक आहेत. जय हनुमान आणि जय भोले बाबा भोलेनाथ. सरवली संघ आपण पाहतो, वाट पाहतोय कोणता संघ त्यांच्या सोबत या ठिकाणी भिडेल. दोन चेंडू इथे शिल्लक आहेत. धावसंख्या स्कोर सर 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय 45. 5वा चेंडू. डायरेक्ट करायचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहिला गेला. एक धाव पुन्हा दुसरा करायचा प्रयत्न आणि इथे फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज बाद आहे. आता कोणता बाद आहे ते जरूर सर आम्हाला सांगतात. निखिल सावंत हा बॅट्समॅन आपण पाहतोय. बाद होईल. सांगितलं दादा. नवीन बॅट्समॅन आपण पाहतोय प्रशांत या ठिकाणी. इथे पाहतो फायनल मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण होतो. दुसरी धाव प्रयत्न थ्रू पकडत असताना आपण पाहतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 धाव्याने स्कोर काढा जाऊन पोहोचला तो 48 49. धावा स्कोर कार्ड वरती. 49 धावांची गरज असली विजयासाठी आणि जरूर आपण पुन्हा एकदा आमंत्रित करूया या ठिकाणी. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल आवाज ऐकूया. मॅच मध्ये थोडंसं इंटरेस्ट
आणि थोडीशी मजा घेऊया. दशरथजी पाटील सर या सर आमच्या गुरुवर यांना आमंत्रित करूया. चला जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल टार्गेट आहे ते 12-24 बॉलमध्ये 48 का किती आहेत रे 49 म्हणजे 12.5चं टार्गेट आहे 12.25. चला 12.25 12चं टार्गेट. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल. तब्बल 2 वाजलेले आहेत 10 मिनिटं आहेत. याच्यानंतर सामना होईल तर शेवटचा सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही संघाला विनंती असेल चलो पहिले जोडी पाडून द्या प्लीज. खोनी संघाचा पहिला जोडा. चला यस फिरोज भाई राजेश भोईर संदीपजी गायकवाड योगेश ढोले अशी आमची टीम आणि MTC नितेश तरे स्कोरर कुणाल म्हटते 10 क्रिकवाला पण आहे ना 10 क्रिकवाला वडवलीवाला सगळे कुणाल. चला पहिली जोडी खोनी आर्यन ठोंबरे आणि हर्ष पाटील. आर्यन ठोंबरे हर्ष पाटील. चला पहिला गोलंदाज म्हणते निखिल सावंत ना रे. हे ज्यानं मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. चला 4 षटकांचा सामना. हो हो बॉलिंग ग्रेट बॉलिंग सुपर बॉलिंग काय भन्नाट कटर. अचूक टप्प्यावरून पिचिंग केला चेंडू डॉट बॉल डॉट डिलिव्हरी गॅदर केले यष्टीरक्षक. 3 षटकार मारले सलग. 2000 रुपये देतील जयेश म्हात्रे आणि त्यांना जोडीदार राज म्हात्रे. हे ऑनलाईन बघत आहेत. आलेत का तिथं अच्छा हो येस पुण्यात आलक्या पुश केला तर मिळेल 1 धाव खातं उघडेल. संघाची धाव संख्या बिनबाद 1. अटॅक करावा लागेल तुम्हाला बिचाऱ्यांनो. हो हो ग्रेट डिलिव्हरी सुपर बॉलिंग आणि हा म्हटलं पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू. अतिशय खरबाब सुरुवात आणि 0वर गारत परतला येतो हर्ष पाटील. संघाची धाव संख्या 1-1 अशी खराब स्थिती डळमळीत अवस्था. उडाली तारांबल हाबेल हंडी घाबर गुंडी. खोनी संघाची चावणे विरुद्ध खेळताना चावण्या म्हणजे पनवेल तालुक्यामध्ये येतो. याच्यानंतर सरवली भिवंडी तालुका आणि पनवेल तालुका असा हा तालुका निय सामना वंडांचा फलंदाज जाईल खोनी संघाचा. विकी ठोंबरे वंडांचा फलंदाज. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक चालू आहे यांचं. हे खरं म्हणजे बलस्थान आहे
बॅटिंग देखील चांगली आहे, बॉलिंग चांगली आहे, फिल्डिंग चांगली आहे. तिन्ही डिपार्टमेंट तुमचे पॉवरफुल असतील. तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला कुठलाही संघ असू द्या मजबूत, तरी ते तुम्हाला सग चारी मुंड्याचित करू शकता. फक्त वन डाऊन द फलंदाज. आता मात्र संपूर्ण जबाबदारी याच्या खांद्यावर असेल. जेव्हा पॅनचं पहिलं बटन तुटतं ना, तेव्हा जबाबदारी कुठल्या दुसऱ्या बटनावर येते. ती जबाबदारी आता त्या कोहलीच्या याच्यावर आहे. राईट आर्म महोदय विकेट. हो हो हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू, भन्नाट मारा, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, व्हरायटीज, वैविध्यपूर्ण बॉलिंग अटॅक, डॉट बॉल. संघाची धावसंख्या फक्त एनिमेन. आफ्टर 3 डिलिव्हरीज टोटल स्कोर इज 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. टार्गेट तुम्हाला चेस करायचं 12.5 आणि तुमचेच वाजायचे 12. आणि हा चेंडू निघून गेलाय. डीप थर्डमॅनला मिळेल 1 धाव. संघाची धावसंख्या झाली 2 ओव्हर 1 बाद 2, 2 for 1. अशा धावाने तुमचं काय होणार नाही. तुम्हाला जर टार्गेटमध्ये पोचायचं असेल, तुम्हाला एक मोठा फटका मारायच लागेल, शक्तिशाली. अदरवाईज युअर फ्युचर विल बी डार्क, अंधकारमय. राईट आर्म महोदय विकेट तयार. हो, बॉलिंग वेस्टच्या बाहेरून आलाय. पुन्हा एकदा स्टम्प्स टू स्टम्प अटॅक आणि पहिलं षटक फिनिश. धावा दिल्या फक्त एनिमीन 2 धावा आणि राहिल्या जवळजवळ 46-47. 18 मध्ये 47. हे 16-43 वरती चंद्रमा, खाली अर्धी लाइटिंग, अर्धा गारच झालाय. तो सकाळ मग आल्यापासून गायब आहे. समजत नाही काय ते फायनलला डायरेक्ट. संदीपजी गायकवाड आहेत का? संदीपजी गायकवाड आहेत, खजिनदार आहेत. चला बॉलिंग मार्क होता या नवीन गोलंदाज भावेश ठाकूर, विशाल ठाकूर नाही विलास ना रे, विलास. सगळा गोलंदाजाचा भरणा, धोकादायक गोलंदाज. आणि हा यस पुन्हा हलक्याताना पुश केला आहे. फक्त मिळेल 1 धाव. 1 से ज्यादा कुछ भी नहीं. 2 धावेचा बेनिफिट. चांगली रनिंग बिन द विकेट. येस 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या झाली 4 ओव्हर 4 for none, 4 for 1. नितेश जितारे चांगली स्कोरिंग आज. ज्यानं रात्रभर सलग 6 दिवस MTC त्यांची देखील टीम आहे. उद्या पण सुपारी दिवसा नाही ना. हा पुन्हा द ग्रेट बॉल. एक काढली की परत 2 डॉट घालवतात. काय फायदा सांगा मला. डॉट डिलिव्हरी. यस चला या आणि बघूया. सरवली संघाचे कॅप्टन या प्लीज. जरा सामान शेकून झालं असेल तुमचं. मगाशी बराच वेळ तापलेत ते. बॉलिंग पुन्हा द ग्रेट बॉल. निघून गेला आउटसाइड द ऑफ स्टंप. सुपर बॉलिंग. 3 balls have been bowled. Total 1 runs, 2 runs given in this 3 ball. सामने मात्र फटाफट संपतायत. अतिशय शांत वातावरण. थंडीचा प्रकोप, काश्मीरी थंडी. खरं म्हणजे आयोजकांनी ब्लँकेटचा बंदोबस्त करायला होता नाही तर अजून मजा आली असती. आणि हा यस पुन्हा एकदा बाद झाला. फलंदाज होईज आउट. विकेट ठोंबरे ना रे. विकेट ठोंबरे यांची गठडी वल्ली गेली. गाशा गुंडाळला गेला. त्यांचा सुपडा साफ. विकेट गेल्या तब्बल 2 धावा फक्त इनमेन. 4 धावा. अतिशय खराब स्थिती. लोएस्ट कमी धावसंख्या. गौरव ठोंबरे मात्र एक पण नाही अजून आला. नंतर ठेवलं का ते त्या नारळाची पिशवी घेऊन आहेत. नवऱ्याची छत्री आला कशा असतात.
ओहो इज गॉन, परंतु जोरदार अपील केलं होतं, पण बॉल मात्र अतिशय अप्रतिम होता, क्लोज होता, परंतु पंचांत मात्र चांगला अंपायर दिसत आहे. पंचाचा लेग बायचा इशारा आहे. तांगडं वरती केलं म्हणजे लेग बाय. उजवा पैकी डावा होता, राईट लेफ्ट. 5 बॉल 5 धावा झाल्या आहेत. आणि हा यस पुन्हा हवेमध्ये, परंतु जाईल. किती वाल्या 6. अर्धा तरी धावा होतील का नाही अपेक्षा करूया, होईल एक्सेप्ट. चला 12 बॉलमध्ये शेवटचे 6 बॉल ना रे, 12 बॉल जिंकण्यासाठी पाहिजे 43. 21.5 ची गरज आहे. थांबण्यामध्ये मजा नाही राहिली. दुःखाच्या सावटाखाली आहे कोणी संघ, तरी समर्थक देव पाण्यात टाकून बसलेत. अजून त्यांना आशा आहे कदाचित एखादा जर बॅट्समन आला. 6 धावा. विलास ठाकूर, भावेश ठाकूर, निखिल सावंत, एकापेक्षा एक असं दर्जेदार धोकादायक गोलंदाज, फलंदाजांचा कर्दंकाळ. चावणे संघ मात्र फुल फॉर्म मध्ये. कृपया सरवली संघाचा कॅप्टन या रेड राहायचा. आपण लगेच टॉस होईल. 3 षटकांचा सामना असेल शेवटचा. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल, लॉफ्ट केलाय, चेंडू गेलाय, पुन्हा एकदा झेल झालाय, ड्रॉप एक्स्ट्रा भरला. फटका जात पण नाही सर्कलच्या बाहेर. कितीला 2 की 1? 7. शटर डाऊन. खोडी संघाचं मात्र पहिल्याच बघूया 90%ला 10वीला 90%. अरे हा पुन्हा एकदा चेंडू होता हवेमध्ये होता, कॉट बिहाइंड झाला असता, परंतु त्याच्या डोक्याच्या वरून गेलाय. ग्रेट बॉलिंग मिस्टर विलास ठाकूर. चावणे मात्र आता फिक्स झाला दामतच्या मैदानावर. आता याला बरेच पॅकर भेटतील. हो 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 बांबू छाप. आणि हा पहिला दमदार सिक्सर, 6 रन. टोटल स्कोर झाला 13 वर. अजूनही चान्स आहे, असे जर आले 2-3 फटके अजून, म्हणजे आशा जिवंत आहेत, धीर सोडलेला नाहीये. नऊ चेंडूमध्ये 36 धावांची गरज. 9 चौक 36. 9 चौकार मारावे लागतील तर तुमच्या धावा या 36 होतील. पण ते धावा आणायच्या कुठून? दमदार आमदार ट्रॉफीमध्ये दमदार प्रदर्शन चावणे संघाचं. आणि हा वाजता व्हाईट झाला असता, परंतु कदाचित व्हाईट झाला असता. 1 धाव मिळते. धावा कशाही येऊ द्या, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. टोटल स्कोर झाले 14. 35 धावा पाहिजे 8 बॉलमध्ये. 8 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 35 रन्स. कुत्र्यांचा जबरदस्त बार्किंग. आणि हा यस पुन्हा 10. 1 ना की 2? ओनली सिंगल. येस 15. 7 बॉलमध्ये पाहिजे किती? 34. राहिला शेवटचा बॉल. विलास ठाकूर अँड कंपनी दमदार विजयाच्या नजीक, विजयापासून 2 पावले दूर. आणि हा यस पुन्हा आले. हा षटकार, क्या बात आहे, दमदार बॅटिंग. अरे याला कशाला मागे ठेवला समजत नाही मला, नाही का? कमाल आहे. हा राहिले शेवटची ओव्हर. धावा पाहिजे 28 ना. मग मॅच अजून आहे, क्लोज आहे. त्यावर जरा त्याला स्ट्राईक जर भेटला, कदाचित मॅचचं बैल गेला का?
आहे बाबा सगळं आहे. चला चला स्पीडअप करा प्लीज. आला मॅच बॉल आला, चला प्लीज स्पीडअप करा. चला शेवटची ओव्हर चालू आहे. लगेच सरवळी संघाचा कॅप्टन या प्लीज. तुमचा आणि यांचा सामना असेल 3 षटकांचा. 3-3 ओव्हर. चला शेवटचं षटक प्रगती पदावर. 6 गेंदे 28 रन. संदेश पाटील चावणे संघाचा शेवटचा अंतिम षटक प्रगती पदावर. बॉलिंग मार्क तयार. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. जर 2-3 मोठे फटके आले षटकार तर अजूनही म्हणजे आशा जिवंत आहेत. दुसरं आशा नाही आहे. क्रिकेट आहे, काही येऊ शकतं. वेस्ट इंडिजच्या ब्रेथवेटने असे 4 षटकार खेळले होते आणि तो सामना आपला अजून झुकावला होता वेस्ट इंडिजच्या एका प्लेअरनं. फायनल, तो पण फायनल दिवस होऊ शकतात असं काही नाही. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. पहिला चेंडू तयार आणि हा यस अकोटामध्ये हाफ ट्रॅकर केलं. आक्रमण, क्या शॉट. 6 रन. राहिल्या धावा किती? 22. 5-22. काय टायमिंग चांगलं होतं, चांगला फटका. बघा हा ही जोडी आहे. हे खरं म्हणजे तलाच्या बडाच्या फलंदाज आहे. हत्ती गेलाय, शपटावर जातं जोर आहे. आणि हा पुन्हा एकदा चेंडू हा जाईल 4 धावांसाठी. हो 4 रन्स. 4 चेंडूमध्ये पाहिजे तब्बल 18. आणली मॅच जवळ आणली यस खोनी संघ. 4 मध्ये 18. 4 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 18 रन्स. काय जबरदस्त मॅच झाली. असं वाटलं होतं की अर्धा स्कोर देखील नामुष्कीची स्थिती आली होती खोनी संघाला. 4 बॉल 18 रन्स. काय जबरदस्त मॅच झाली. टाईट मॅच. आता प्रेक्षक मग कुत्रा आता आस्वाद घेत आहेत. काय करणार, वास्तविक त्याला कुत्रीच्या शोधात म्हणून ते इकडे आज एकदा. चला भाऊया स्पीडअप करा प्लीज. 4 बॉल 18 धावांची गरज आहे. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं आयोजन, दमदार स्पर्धा, दमदार आमदार, उप तालुका प्रमुख चषक अभेद भाई खोत. चार 18 आणि हा यस पुन्हा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. जिथं 1 तिथं 2 धावा मिळते सहजगत्या. चांगली रनिंग. यस बॉल राहिले 3 धावा पाहिजे. 16 3 चेंडूमध्ये 16. मात्र आता 2 मोठे फटके मारावे लागतील. काय जबरदस्त मॅच झाली. असं वाटलं की काय झालं रे, क्रॅम्प आला का? एका ठिकाणी असाच मैदानात क्रॅम्प आला होता एकाला. आता तो आला तिकडे खाली कमरे जगाली. त्यानंतर येडदावा 12 रिलीज स्प्रे घेऊन चालला होता. ते हाल त्याला अक्कल आहे का आता सांगा मला. आता रिलीज स्प्रे कुठे मारायचा असतो, त्याला नियम आहेत. हा तिकडे जाम मजा असते. पब्लिक नाही पब्लिक पाहिजे ना रे. पब्लिक कशी असली का मजा वाटते जरा. ते धंदे झाले का पण गेले वाटतं. गेले धंदेवाले गेले वाटतं. नाही तेच बघा जत्रा संपल्या पहिले पाळणेवाले जातात. पाळणेवाले गेले म्हणजे जत्रा संपली. चला टाइमपास नका करू प्लीज. काय झालं असेल नसेल तर रेस्ट द्या त्याला. बॅट्समन आहे का? अच्छा बरं येच करा. अवघड जागेत दुखू नये मग.
3-16. काय बघा दुर्दैव बघा, मॅचच्या समीप आले ते जिंकण्याच्या. याला म्हणतात ही पनवती असते हा. चला नवीन बॅट्समॅन भूषण ठोंबरे. राहिले 3 बॉल 16 धावांची गरज. कोणी मॅच जिते कोई भी हारे, पण सामना मात्र जबरदस्त झाला. कट टू कट मॅच. राजेश भोईर असतील, फिरोज खान असतील, संदीप गायकवाड असतील. संदीप गायकवाड जेव्हा 3-in-1 आहे, अंपायर, समालोचक, परत ते पैसे जबाबदारी, एंट्र्या कलेक्ट करणं, कोणाला किती द्यायचे किती घ्यायचे, सगळा लेखाजोगा सगळा लेखापाल आहेत, ते अकाउंटंट आहेत. यस, पोले बॉलिंग मार्क तयार. 3 बॉल. नया बल्लेबाज राईट आर्म होते, विकेट तयार. हा 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 पुन्हा एकदा. किती 6 की 4? आणि पहिल्यांदा बाद झालाय. राहिले 2 बॉल. आता मात्र सामन्यातून मात्र मजा निघून गेलाय. चला सरवली संघाचे कॅप्टन आपलीच. 3 षटकांची मॅच असेल. सरवलीवाले तुम्हाला लवकर यायचं आहे प्लीज. चला लगेच सामना चालू करा आणि आम्हाला मोकळं करा. साळुंके 2-6. चला 2 बॉल करायचे, फक्त 16 धावांची गरज आहे. सरवली आणि याच्यातला विजेता संघ अर्थातच चावणे संघ. चला आणि शेवटचा बॉल. फक्त औपचारिकता, फॉर्मॅलिटी लेफ्ट इन दिस मॅच. अतिशय चांगली टक्कर दिली होती, पण तो निसटता विजय प्रस्थापित केला चावणे या संघानं आणि प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केला. खोनी संघाची झालेली पडतण. हा बॉलिंगने मार खाला. जर धावा रोखल्या असत्या कदाचित. चला सामना फिनिश. आणि सरवली आणि बनाम शेवटची मॅच, क्वार्टर फायनल. 11 मध्ये 25 धावांची. संदेश पाटील या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना प्रस्थापित करतील, देतील.